कराडमधील लग्न बसत्यासाठी खास सुप्रसिद्ध असलेलं एकमेव ठिकाण मे यशवंत भांडी स्टोअर्स फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे तांबा, पित्तळ, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम भांड्यांचे व तसेच सोफा सेट, पलंग, डायनिंग टेबल, कपाट, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू तसेच लाकडी सागवानी फर्निचरचे होलसेल व रिटेल वस्तू मिळतील. प्रॉपरायटर शेखर तवटे, मोबाईल नंबर 74 47 43 29 29 आणि अमित तवटे, मोबाईल नंबर 75 88 38 25 35. शाखा नंबर 1 कृष्ण हॉस्पिटल, तवटे मार्केट, मलकापूर, कराड आणि आपली शाखा नंबर 2 कराड पाटण रोड, विमानतळ शेजारी, वारुंजी, कराड. ए सोन्या मसाल्याच्या पुढे दे. भरण्या कुठे ए मध्येच कुठे भरण्या कुठे भरण्या आरती पकडा सळव चिखलात आणि त्यानं भरण्या बी नेल्या, माझ्या बी 2 नेल्या. अलग एवढी केवढ्या मेहनतीनं ढापलेल्या माहिती का. अरे लय मारलेला का म्हाताऱ्यानं मला. सगळं तुझ्यामुळे झालं भावा. अंगाची मालिश झाली असं समजून द्यायशी सोडून. मालिश. सोन्याला काय घातली? काय झालं? ना कोंबडी घेऊन घरी गेलो, आईनं लय शिव्या घातल्या. आणि सारखी विचारत होती कुणाची आहे, कुठनं आणली. मोठ्या कष्टाने लागा बारीक तुकडं करून आणलेला का. ते एक चांगलं केलंस. ओय तुला काय करायचंय? अरे पण विचारलं कुठे नाही. अरे पण तुला काय करायचंय? चल निघ. ओय थांब. काय झालं? कुठे निघालायस? खालच्या आहे निघाली. काल चाळीचं ते पक्या माहिती का नाही? तेवढं चॉकलेटच्या 2 भरणे येतं, त्याच्या 2 आणि माझ्या 2. हा का त्यात चॉकलेट येतं. तू बी खा ना, आपल्या पोरासनी पण वाट. हा का जा. सोन्या आपण चॉकलेट बिकलेट खात नाही. मग काय करतोस? आपण फक्त बॉब्या खातो. बोब्या खातो बोब्या. कसं टेचात सांगतोय बैलच का. दिलाय तेवढं का जा. पण पिशवीत काय आहे? तुला काय करायचंय? अरे पिशवीत काय आहे? एका तडाख्यात पडशील. तुला काय काय करायचं? जानू पिशवीत काय आहे? ए जय जय. काहीतरी जेवायला दिसतंय नुसतं. ए जा. सोन्या ह्याला सांग बर का, एक दिवशीला मारीन. ए त्याच्या नको नादाला लागू. अशी रट्ट त्याचं दिसतंय त्याचं नाही. अरे ती जाऊ दी. आता पार्टी कुठं करायची? तुला का लपडच झालेला का. बघा तुझ्याच घरी करूया. एकदम झकास. ए सोन्या ह्या मसाल्याच्या पुढ्या धर. अजून दुकानात काय पाहिजे असलं तर ती बी आणून देतो. खोबरं, लसूण, तेल, मीठ सगळं आणून देतो. पण पार्टी माझ्या घरी काय नगला का. अरे लय मारतेला का म्हातार. लय मारलंय सकाळी बी. आता तर सुजविलच. बेहतर बोड्याच साईज लागा तू. मात्र याला बी सुजवीन आणि आपल्याला बी सुजवीन. करायचं कुठं नाही. आता खोबरं, लसूण, चटणी, मीठ, तेल कशाची बी गरज नाही. ह्याला काय झालं? या मागणं माझ्या. यार कुठं पण कुठं जर नेतं पाळून नाटक करून टाकतं ना का फार. तुला का काहीतरी करणार आता. सोन्या लग्नाआधी सासरवाडीत पार्टी होय. सट्टी नाही द्यायची. मामा ओ मामा घरात कोण नाही का काय? मामा सोन्या ठीक आहे. ए सोन्या थांबायचं. ए सोन्या ते पाव्या चालू द्यायचं चल.
अरे थांब केलं का थांब विचारतो सपने अगं मामा कुठे गेले ते गेलेत त्यांच्या सासरवाडीला आई बी गेल्या. अगं काम होतं बोला की सोन्याराव, लई दिसानं सासरवाडीला आलाय, काय सेवा करू? अगं ते अहो बोला की. अगं ते अगं अरे बोला की. कोंबड्या आणल्या पार्टी करायची होती अहो एवढंच ना मग, देते की करू या. हा चला तुला म्हणलेलं का नाही का म्हणाला लवकर. नाकडा पाडला असतस का नाही ती चिकन लगा चिकनचं पडलं इथं तुला, इथं मी पडलं तुझं कायच नाही होय. तुला धावतोच परत, तुझा ठेव जा. हे पडला असता ना एक जरी पीस तर उपाशीच ठेवला असता तुला तुला धावतो परत आता. काय त्याला एवढं हावराची वाटलं नव्हतं, या चिकन साठी मला पाडलंच होय. मग काय होते अरे चिकनची पार्ट्या कसं आहे हो या लुडो खेळ का लुडो? लुडू खेळाय काय मी काय ननुलं बाळ आहे मग काय खेळतस तू? मी गोट्या बोल सपने ऐकली असू दे सोन्या आतमध्ये आता खरं चालली. आता काय ते शेवंतीला मेसेज करतो काय नंबर आहे बघायचं नंबर आहे का बघायचंच नाही तर नंबर का कशाला पाहिजे तुला? बर असं दे बाबा काय करू की ए, चिकन नाही खायचं ते माझं बघीन सोन्याच्या घरात आलोय आपण आता सासरवाडीला. चिकन देऊ द्यायला लावा ना बघ आता बस उपाशीच आमचे सपना ओळखीचे अय रडतेस का काय सोन्या, अरे कांदा कापते मी. कांदा कापतेस आहे हायला मला वाटलं संसाराला सुरुवात व्हायच्या आधीच रडायला लागलीस का काय बर ते जाऊ दे हे बघ चिकन आणले हा एकदम चमचमी बनव काय लग्नाआधी हातची चव बघायला पाहिजे. सोन्या, कुठनं आणलंस रे चिकन? कुठनं ते गुरुवारचा बाजार नाही का ते बाजारात आणलंय. सोन्या, खरं सांगा, खरं सांगतोय काय लपवतेस माझ्यापासून? काय सांग मीच गावलं होत सपने सांग नको कोणाला. अगं ते शेवंतान सूर्याचं जुळवायला गेलो आणि ते डालगं दिसलं त्यातली कोंबडी उचलली. सोन्या, अरे लाज वाटते का तुला अशा चोऱ्या करायला? वहिनी कोंबडीच नाही अंड पण उचलले तुझ्यात सोन्या, मला वाटलं सुधारला असशील, पण नाही, तू नाही सुधारायचा कधी. अगं सपने ऐकून घे की मी काय गवस तू, मला नाही बोलायचं तुझ्या संग काही. सपने
सांगतो आता आला ना परत आपण तुला सांगतो बरोबर अरे दाखवतो तुला कुठेतरी आता म्हणजे झाला असं चल सूट सोन्या लागा बत्ती झालंय का लय भूक लागली होईल का सोन्या हावऱ्यानं थांबा की व्हायचं जेवण तयार आहे. कधी वाटायचा रस्सा टाकायचं तो पण टाकी पोळी गेली की काय हाताने घेते आता वहिनी पळल्या ना की काम बस ए हाताने घे बघितलं राहू वहिनी तुम्हाला त्रास नको दे ऐक मला. काय पाहिजे तीस वर? कवा हावऱ्यानं पळी की दोन दोन हव्या आय घाल्या पचायचं नाही वहिनी रस्सा एकदम रापचिक झालाय होणारच की बाबा शेवटी वहिनीनं बनवलाय होय वहिनी वहिनी तुम्ही पण यायची जेवाय नाही ना ग, मी नाही खात आणि चोरीचं तर कधीच नाही खात. सपने मला सोडून पार्ट्या करताय वय. एक घे आपण दोघं एका ताटात बसून तंबाखू माळ्यासनी कशाला घरात घेतेस ग?
खालच्या आईचे सदानंद जाधव आहेत ना त्यांची कोंबडी ठापली. सदानंदची ना मग असू दे. काय सदानंद म्हणजे आमचा पप्पा आमची कोंबडी चोरली वय? वय तू आत्याची हाड तोडून चिकन खात होतीस ना ती तुमचीच कोंबडी होती. तुमच्या तर हावऱ्यानो आमची कोंबडी चोरताय वय? काय आता मग जरा कार हाडकं तुटतेस ना मग फिटला. सोन्या तिला काय नका बोलू. अरे वाईटलाच बाळगा की. अरे असं चोरी करून दुसऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून स्वतःची पोट नाही भरत रे कधी. झालं ना जेवण? चला निघा मग. ए सपने बास की आता किती फुकशील. मला नाही बोलायचं तुझ्या संग. आता खाल्लं चिकन हाड तुडून तुडून दुसऱ्यांच्या पोटावर पाय देऊन पैशावर खूप टोपाय देऊन त्या सध्या काकाचं पोट काय एवढं मोठं नाही त्याचं पोट. पण आता काय पोटातलं काढून देऊ का त्याला खाल्लं तर. जाऊ दे सोन्या तू नाही सुधारायचा कधी. अय सपने ही काय ऐकत नसती. पण तुम्ही करा आपलं गाववाडी प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर कमेंट पण करा. आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा आणि बघत राहा तुमचं आमचं आमचं आणि आपल्या सगळ्यांचंच गावठी मॅटर.